शहरामध्ये क्राईम खूप वाढला. रोज मर्डर व्हायला लागलं. परवा दिवशी 2 मर्डर झाले. आता एका अंत्यविधीला मी जाऊन आलो त्या मुलाच्या. एक क्वालिफाईड मुलगा त्या ठिकाणी तो रात्रभर काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायचा. तर तिकडचे फॉरेनवाले ते रात्रीच हे करायचं म्हणतो. नंतर मग काहीतरी जेवण करायला गेला होता. तर तिथे मारामारी त्याला तो सोडायला गेला तर त्यालाच मारून टाकला. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ड्रग्स जे असतात, बटनवाले, गांजावाले, हे सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात चालले. त्याच्यामुळे ते क्राईम वाढत गेला. आणि तो क्राईम जर वाढायला लागला तर मर्डर पण चालले ना आता. आणि नंतर प्रत्येक ओपन स्पेस जे आहेत, जसं आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ असेल किंवा बाकीच्या जितके पण मैदान दिसते, तिथे रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत लोक दारू पीत बसतात पोरं. आणि ते नंतर मारामारी करतात आणि त्याच्यातच मर्डर होतात. आपल्या बजाजनगरच्या तिकडे पण खूप झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकतर असं बसतात, भांडणं करतात आणि लगेच मारून जातात आणि ते पळून जातात. ते बरं आपल्या संभाजीनगर शहरामध्ये सगळीकडे CCTV बसवलेले आहे स्मार्ट सिटीमधून. मग त्याचा उपयोग का नाही होत? त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे कोणाचा प्लॉट समजा यांचा असेल तर त्याच्यावर दुसरं कोणते अतिक्रमण करतो, हे क्राईम. महिलांची चेन असं ओढून घेतात, ते एक दुसरं क्राईम. ते धक्काबुक्की करतात महिलांना, ते